पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठा गाजावाजा करत निर्माण केलेल्या पीएमपीच्या विभाजनाचा धक्कादायक निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतलाय। पीएमटी आणि पीसीएमटीच्या विलीनीकरणातून पीएमपीएल या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली होती। ते विलीनीकरण रद्द करण्याचा ठराव महापालिकेमध्ये एकमताने पारित करण्यात आलाय। ढिसाळ व्यवस्थापन म्हणजे काय, कर्मदारिद्र्य म्हणजे काय, दूरदृष्टीचा अभाव म्हणजे काय, या आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे पुणे महापालिका। पुण्याची पीएमटी आणि पिंपरी चिंचवडची पीसीएमटी या दोन सार्वजनिक वाहतूक सेवांचं 2007 मध्ये एकत्रीकरण करण्यात आलं। स्वकर्तृत्वानं देशोधडीला लावलेल्या दोन्ही संस्थांना विलीनीकरणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवन देण्याचा हेतू होता। खासगी कंपनीप्रमाणे स्पर्धात्मक तसंच नियोजनबद्ध कामकाज करून पुणेकर प्रवाशांचे हाल थांबवावेत अशी अपेक्षा होती। यासाठी पीएमपी म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली। मात्र एवढं सगळं करूनही शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जैसे थेच असल्याचा साक्षात्कार महापालिकेतल्या कारभाऱ्यांना तब्बल 7 वर्षांनी झालाय। असे 5च संचालक राहतील हे त्यांनी ठरवलेलं आहे आणि इथं जो बहुमताने जाईल तो संचालक राहील। आमच्याकडे राष्ट्रवादीची सत्ता नगरसेवक जास्त असल्यामुळे महापौर स्थायी समिती अध्यक्ष राष्ट्रवादीचे दोन्हीकडे असल्यामुळे त्याच्यामुळे बाकीचे जे मंडळ आहेत इतर राजकीय पक्ष ते राजकारण करायचा प्रयत्न करतात या माध्यमातून। पीएमपीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव एकमतानं पारित झाल्यानं सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला विरोधकांची मुकसंमती असल्याचं स्पष्ट झालंय। अर्थात या कंपनीच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप करण्यावरती नगरसेवकांना मर्यादा असल्यामुळे या विभाजनाचा डाव आखल्याची टीका होते। तर कंपनीचा कारभार सुधारायचा सोडून विलीनीकरण केलं तर त्यानं वाहतूक व्यवस्थेत कशी सुधारणा होणार असा रास्त सवाल आता विचारला जातोय। आम्ही पहिल्यांदा पण सांगितलं होतं की वेगवेगळं झाल्याशिवाय पुणे शहराची पीएमटी जी होती ही सुरळीत चालणार नाही आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड जे काही एकत्रीकरण केलं आणि त्या एकत्रीकरणामुळे फायदा झाला तो फक्त पिंपरी चिंचवडकरांचा, पुणेकरांच्या ह्याच्यामध्ये तोटा आणि तोटाच झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार फक्त राष्ट्रवादी काँग्रेस। पीएमपी ही शहरातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे। तिला पर्याय म्हणून मेट्रो, ट्राम, स्कायबस, जलवाहतूक, रिंग रेल्वे अशी असंख्य स्वप्न पुणेकरांना दाखवली गेली। मात्र ती प्रत्यक्षात येणं ही बिरबलाची खिचडी आहे। अशा स्थितीत पीएमपीचा कारभार सुधारण्याची गरज असताना आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी त्याच्या विभाजनाचा घाट घातला जाणं दुर्दैवी आहे। महापालिकेनं पारित केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहे। त्यामुळे ते या विषयावर काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नागरिकांना दर्जेदार सेवा पुरवणं हा केवळ नियोजनाचाच भाग नाही तर राजकीय इच्छाशक्तीची गरज त्यासाठी अधिक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।